नमस्कार. चला आज एका अशा नदीबद्दल जाणून घेऊया जी फक्त एक पाण्याचा प्रवाह नाहीये, तर ती आहे एक संरक्षक, जिला एका खूप खास नावानं ओळखलं जातं. तिकडच्या स्थानिक पनार बोली भाषेत या नदीला म्हणतात काटावियार टाकन. आता ऐकायला किती वेगळं वाटतंय ना. याचा अर्थ काय असेल, चला पाहूया. तर याचा अर्थ होतो आमची संरक्षक देवता. विचार करा, एका नदीला चक्क देवतेचा, एका पालकाचा दर्जा दिला जातो. जोवाई शहरातल्या लोकांसाठी तर ही नदी म्हणजे खरंच एक रक्षक आहे. आणि याच एका सुंदर कल्पनेभोवती आपण आज बोलणार आहोत. चला तर मग या संरक्षक देवतेचा प्रवास नेमका कसा आहे ते आता आपण पाहूया. म्हणजे तिचा उगम कुठून होतो आणि ती कुठे जाऊन मिळते. तर मिंटुडू नदीचा उगम होतो जयंतिया हिल्समधल्या मेहिमिंटू गावाजवळ. आणि हे गाव जोवाई शहरापासून जेमतेम 2 किलोमीटर अंतरावर आहे, अगदी जवळ. आणि गंमत म्हणजे ही नदी जोवाई शहराला अक्षरशः 3 बाजूंनी वेढून टाकते. जणू काही ती एखाद्या किल्ल्यासारखं शहराचं संरक्षणच करतेय. तिची संरक्षक भूमिका ती फक्त नावातून नाही तर प्रत्यक्ष साकार करते. या नदीचा प्रवास खरंच खूप मोठा आहे. बघा, जयंतिया हिल्समध्ये उगम पावते, तिथून जोवाई आणि लिश्का या भागातून वाहते आणि मग थेट बांगलादेशात प्रवेश करते, जिथे ती सुरमा मेघना या प्रचंड मोठ्या नदी प्रणालीचा एक भाग बनते. आणि इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. जी नदी भारतात मिंटडू म्हणून ओळखली जाते, तीच नदी फक्त एक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यावर बांगलादेशात शारी किंवा काही ठिकाणी हरी या नावाने ओळखली जाते. कमाल आहे ना. एका नदीची ओळख भौगोलिक सीमेनुसार कशी बदलते. आता आपण पाहूया की ही संरक्षक नदी तिची ताकद कशी वाढवते. कारण आपल्याला माहितीये, कोणतीही मोठी नदी एकटी नसते, तिला येऊन मिळतात तिच्या उपनद्या. मिंटूच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिला अनेक उपनद्या मिळतात, पण त्यातल्या 3 खूप महत्त्वाच्या आहेत: लामू, लिनिरियांग आणि उमशरियांग. आणि या नद्यांचा संगम होतो लेश्का नावाच्या एका खास ठिकाणी. इथे उमश्रियांग आणि लामू या दोन्ही मोठ्या नद्या मिंडूला येऊन मिळतात आणि तिथे एक शक्तिशाली त्रिवेणी संगम तयार होतो. या संगमामुळे नदीचा प्रवाह प्रचंड विशाल आणि बलवान होऊन जातो. ठीक आहे, तर आता नदीच्या या नैसर्गिक शक्तीकडून आपण तिच्या आधुनिक रूपाकडे वळूया आणि पाहूया की या प्रचंड प्रवाहातून ऊर्जा कशी निर्माण केली जाते. तर होतं काय की ही नदी ज्या प्रदेशातून वाहते तिथली भौगोलिक रचना खूपच विशेष आहे. इथे वाळूचा खडक आणि चुनखडीचे थर एकावर एक आहेत आणि याच रचनेमुळे जलविद्युत प्रकल्पासाठी एक अगदी परफेक्ट सिच्युएशन तयार होते. 126 मेगावॅट, हो, एवढी प्रचंड वीज निर्माण करण्याची क्षमता ह्या नदीच्या एका प्रवाहात लपलेली आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणली जाते मिंटू लेश्का जलविद्युत प्रकल्पामुळे. आणि हा एक रन ऑफ द रिव्हर प्रकारचा प्रकल्प आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर नदीचा नैसर्गिक प्रवाह न अडवता वीज तयार केली जाते. आणि याची रचना कशी आहे तर 42 मेगावॅटचे असे 3 युनिट्स इथे आहेत. तर या संपूर्ण प्रवासातून मिंटू नदीची 2 मुख्य रूपं आपल्यासमोर येतात. एक म्हणजे तिचं संरक्षक रूप आणि दुसरं म्हणजे प्रदाता म्हणजेच देणारं रूप. म्हणजे बघा, एका बाजूला ती लोकांसाठी एक सांस्कृतिक संरक्षक देवता आहे, तर दुसऱ्या बाजूला आजच्या आधुनिक काळात ती ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत बनली आहे. मिंटू नदी खऱ्या अर्थाने आपल्या प्रदेशाची दुहेरी भूमिकेतून सेवा करते, एक प्राचीन पालक म्हणूनही आणि एक आधुनिक प्रदाता म्हणूनही. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या आजूबाजूला अशा कित्येतरी संरक्षक नद्या रोज न थांबता वाहत असतील, नाही का? पण आपलं त्यांच्याकडे कधी लक्षही जात नाही.